संगमनेरात महायुतीचा डोंगर कोसळला. डॉक्टर दानिश खान ठरले जॉईंट किलर, तर विखे शिंदे जोडीची ताकदही जागीरदारांना वाचू शकली नाही. बघा सविस्तर न्यूज एन एम पीवर. नमस्कार, जय हिंद, भारत, जय संविधान. न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातली आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 11 मधून 21 डिसेंबर रोजी लागलेल्या निकालातून एक राजकीय भूकंप झाला. महायुतीचे दिग्गज उमेदवार आणि भाजपचे जिल्हा पदाधिकारी माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जहागीरदार यांचा धुव्वा उडवत संगमनेर सेवा समितीचे डॉक्टर दानिश खान यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. सत्तेचा अफाट फौजफाटा विरुद्ध एका डॉक्टरची जनसेवा अशा झालेल्या या चुरशीच्या लढतीत जनतेने डॉक्टर दानिश खान यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे. संगमनेरमध्ये महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दिग्गजांच्या सभा झाल्या, मात्र त्या देखील निष्फळ ठरल्या आहेत. या निवडणुकीत जावेद जहागीरदार यांच्यासाठी महायुतीने आपली सर्व ताकद पणाला लावली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून सभा घेतल्या होत्या. मात्र सत्तेची ही महाभयंकर लाट डॉक्टर दानिश खान यांच्या सेवा कार्यासमोर फिक्की पडली. प्रभाग 11च्या मतदारांनी सत्तेच्या ग्लॅमरपेक्षा प्रत्यक्ष मदतीला धावून येणाऱ्या हाताला साथ दिली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या या निवडणुकीत डॉक्टर दानिश यांची का झाली जायंट किलरची नोंद? तर डॉक्टर दानिश खान यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणापलीकडे जाऊन समाजसेवेचा एक आदर्श उभा केला आहे. त्यांचा हा विजय म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावतीच आहे. सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो गोरगरीब रुग्णांना दिलेला मदतीचा हात. शैक्षणिक क्रांतीत बघितलं तर स्पर्धा परीक्षेसाठी विनामूल्य अभ्यासिका आणि विद्यार्थ्यांचा गौरव. फिटनेस आणि सुविधामध्ये देखील मोलाची कामगिरी. सेवा हेल्थ क्लब आणि ना नफा ना तोटा तत्वावरील रुग्णवाहिका सेवा. त्यातच त्यांच्या पूर्वजांपासून वारसा जनसेवेचा लाभला आहे. स्वर्गीय अय्यूब खान सरदार खान पठाण यांचा समाजसेवेचा वारसा अधिक जोमाने पुढे नेत सर्व धर्म समभाव जपत वारकरी सेवा असो वा सार्वजनिक उत्सव प्रत्येक ठिकाणी डॉक्टर दानिश खान यांचा सक्रिय सहभाग दिसून आलेला आहे. एकंदरीतच या निवडणुकीत पक्षाचं नाही तर स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही निवडणूक लढवली जात असल्याची निवडणूक काळात जोरदार चर्चा सुरू होती. ही बाजी कोण मारणार, ही निवडणूक कोण जिंकणार? मात्र भल्या भल्यांचे अंदाज फेल ठरले आणि अखेर विजयाने रचला इतिहास. या विजयामुळे संगमनेरच्या राजकारणाची समीकरणेच बदलली. काम करायला पदाची गरज नसते, पण पदाचा वापर कामासाठीच व्हावा हे डॉक्टर दानिश खान यांनी आपल्या कार्यातून दाखवले होते. त्यावर मतदारांनी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान केले आणि 21 डिसेंबर 2025 रोजी त्यावर शिक्कामोर्तब झाला. प्रभाग 11 मधील नागरिकांनी महायुतीला नाकारत डॉक्टर दानिश यांच्या विकास आराखड्यावर पुन्हा विश्वास दाखवत डॉक्टर दानिश खान यांना संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून मोठ्या मताधिकाऱ्याने विजय करत संगमनेरच्या राजकारणात जॉईंट किलर म्हणून घोषित केलं. या सर्व चर्चेवर डॉक्टर दानिश खान, नवनिर्वाचित नगरसेवक संगमनेर नगरपालिका यांनी माध्यमांना, हा विजय माझा नसून प्रभाग 11 मधील प्रत्येक नागरिकाचा, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि आम्ही करत असलेल्या निस्वार्थ सेवेचा आहे. पद मिळाले आहे, आता जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा मिळालेल्या संधीचं पुन्हा तमाम जनतेची सेवा करून सोनं करणार असा ठाम विश्वास आणि मत यावेळी डॉक्टर दानिश खान यांनी व्यक्त केले आहे.